आज 23 जानेवारी वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आज परंपरेनुसार संपन्न झाला। सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला शुभ्र वस्त्र तसेच श्री रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले। श्री रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेण्यात आला। तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला। तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली। दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची अलंकाराने सजवलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजेच श्री विठ्ठल सभा मंडपातील फुलांनी सजवण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली। दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या। यानंतर आंतरपाठ धरले आणि मंगलाष्टकास सुरुवात झाली। त्यामध्ये मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औशेकर यांनी मंगलाष्टका म्हटली। मंगलाष्टका झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा मोठ्या आनंदामध्ये साजरा केला। यावेळी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशेकर, सदस्या शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ॲडव्होकेट माधवीताई निगडे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तथा मंदिर समितीच्या सदस्या डॉक्टर प्रणिताताई भालके, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, संजय कोकीळ, अतुल बक्षी व राजेंद्र सुभेदार आदी उपस्थित होते। यावेळी मंदिर समितीमार्फत संत तुकाराम भवन व विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे भोजनाची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती। विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिले।